दोस्त हो, सध्या सगळं जग संकटामध्ये आहे आणि कशा पद्धतीची हालत देशामध्ये सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेल भेटत नाही आणि या सर्व पार्श्वभूमीवर सोन्याचं नेमकं काय करायचं, सोने खरेदी करायचं की नाही करायचं, सोन्याचे भाव पडणार आहेत की वाढणार आहेत, या सगळ्या विषयांची इत्थंभूत माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे यांनी नेमका काय सल्ला दिलेला आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा एक अनमोल सल्ला दिलेला आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, नरेंद्र मोदी यांनी ज्या 7 घोषणा केल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बघा, आपण केवळ विरोधाला विरोध करण्यात काही अर्थ नसतो. नरेंद्र मोदी लक्षात घ्या, त्यांनी जी 2014ला सत्तेमध्ये येताना जी स्वप्न दाखवली, ऍक्च्युली तो राजकीय फार्स होता. त्या स्वप्नांचं काय झालं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कोणालाही काही भेटलं नाही. म्हणजे आज लोकांना मनमोहन सिंह यांची आठवण येत आहे. परंतु ठीक आहे, आता जे झालं ते झालं. सध्या तर सत्तेमध्ये नरेंद्र मोदी आहेत आणि त्यामुळे आपल्याला मागं काय झालं, आपण कुणाला मतदान दिलं, कुणाला निवडून आणलं, या गोष्टी काढून काही होणार नाही. सध्या काय चालू आहे, सध्या देशासमोर नेमकं संकट कोणतं आलेलं आहे ते पाहणं गरजेचं आहे. सध्या निसर्ग धोक्यामध्ये आहे. सध्या उष्णतेच्या ज्या भयंकर लाटा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आजच सकाळी एक म्हातारा माणूस ज्याचं वय 85 आहे तो मला भेटला आणि तो मला म्हणाला की मी माझ्या आयुष्यामध्ये एवढी उष्णता कधीही बघितली नाही. तापमान जर तुम्ही पाहिलं असेल 47 डिग्री सेल्सिअस 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये अकोला हे ठिकाण सगळ्यात जास्त तिथं तापमान नोंदवलं गेलेलं आहे. आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर नेमकं आपण काय करायचं, जगायचं कसं, आपण आपल्याकडे जी संपत्ती आहे, पैसा आहे, तो नेमका कुठं गुंतवायचा. राजसाहेब ठाकरे यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे. शहरामध्ये जर गेलात, तुम्ही कोणत्याही शहरामध्ये जर गेलात, आता लक्षात घ्या, मी स्वतः विदर्भातील आहे. कोणत्याही शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल, शहरामधला जो मेन एरिया आहे, जिथं राहण्याचे प्लॉट आहेत, एका प्लॉटची किंमत 50 लाखापेक्षा पुढे आहे. आणि जे कमर्शियल प्लॉट आहेत, जिथं तुम्ही व्यवसाय करू शकता, तिथं किंमत ही कोटी, 2 कोटी, 3 कोटी अशा घरामध्ये आहे. परंतु सध्या जो निसर्ग बिघडलेला आहे, सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे बघा, आणि जे इंधन आहे ते आज ना उद्या संपणार आहे. सध्या आपल्याला रशियाकडून इंधन भेटतंय कमी पैशामध्ये, इराणकडून कमी पैशामध्ये इंधन भेटतंय. परंतु भारतावर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अमेरिकेचा दबाव आहे आणि त्या एप्स्टीन फाईलमुळे, अमेरिकेच्या दबावामुळे नरेंद्र मोदी ट्रम्पला यांना प्रचंड घाबरत आहेत आणि त्यामुळे तिथून ते तेल घेऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे अमेरिकेकडून एकदम लांबून महाग तेल आपल्याला आयात करावं लागत आहे आणि त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत. आणि या सर्व पार्श्वभूमीवर काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. मग नेमकं सर्वसामान्य लोकांनी काय करायचं, मध्यमवर्गीय लोकांनी काय करायचं, गोरगरीब लोकांनी काय करायचं. आपल्याकडे जो थोडाफार पैसा आहे तो नेमका कुठं गुंतवायचा, जमिनीमध्ये गुंतवायचा, प्लॉटिंगमध्ये गुंतवायचा की सोन्यामध्ये गुंतवायचा, हे मात्र कळायला मार्ग नाही. नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की 1 वर्ष सोनं विकत घेऊ नका. काय असतं, परकीय चलन नावाची एक गोष्ट असते आणि ती आपल्या देशाकडे असणं गरजेचं असतं. कारण आपल्याला जो आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा असतो त्यासाठी हे परकीय चलन असणं गरजेचं असतं. आपल्याकडचा जो परकीय चलन साठा आहे तो वरचीवर कमी होत चाललेला आहे. मग या सर्व पार्श्वभूमीवर काही तज्ज्ञ लोक सांगत आहेत की फार मोठं संकट येणार आहे, भयानक संकट येणार आहे. गोरगरिबांचं जीवन जगणं मुश्किल होणार आहे. ज्यांच्याकडे जगण्याची काही साधनं नाहीत त्यांचं जीवन मुश्किल होणार आहे. ज्यांचं पोट हातावर आहे त्यांचं अवघड होऊन चाललेलं आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर मग सोन्याचं नेमकं काय करायचं हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, सरकारने टॅक्स वाढवल्यानंतर सोनं पटकीन एका दिवसामध्ये 10,000वर वाढलं, पुन्हा ते 4,000नी कमी झालं. मग या सर्व पार्श्वभूमीवर तुम्हाला एक दागिने म्हणून सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही ते कधीही घेऊ शकता, आजही घेऊ शकता. जर तुमच्या घरामध्ये लग्न असेल किंवा अन्य काही कार्यक्रम असेल आणि तुम्हाला सोनं घेणं अनिवार्य आहे तर तुम्ही ते सोनं 100% घेऊ शकता. परंतु त्यामध्ये एक गोष्ट आहे, हे सोनं तुम्ही सार्वजनिक ठिकाणी, लग्नाच्या ठिकाणी, मंदिरामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जिथं गर्दी असेल अशा ठिकाणी तुम्ही ओरिजिनल सोनं घालून जाऊ नका. कारण सगळीकडे आता चोरांचा सुळसुळाट आहे. कारण 1 ग्रॅम सोनं 15 ते 20,000 रुपयाला येत आहे आणि त्यामुळे सोनं चोरी हा एक नवीन व्यवसाय चोरांचा तयार झालेला आहे, जुनाच व्यवसाय आहे. परंतु त्यामध्ये आता चोरांना जास्त रस वाटत आहे. कारण थोडं सोनं सापडलं की एका दिवसामध्ये श्रीमंत. त्यामुळे सोन्याचा वापर जपून करा, सोनं घ्या, परंतु त्याचं प्रदर्शन करू नका, दाखवू नका आणि कुठं घालून जाऊ नका. मग कुठं घालून जाण्यासाठी तुम्हाला बाजारामध्ये जे डुप्लिकेट सोनं भेटतं ते सोनं घ्या, मुलांना दिलेलं. आणि म्हणजे ते चोरी जरी गेलं तरी घाबरण्याचं कारण नाही. आणि जे ओरिजिनल सोनं आहे ते घरामध्ये ठेवा आणि जिथं तुम्हाला एकदम सिक्युरिटी आहे की इथून चोरी होणार नाही अशा ठिकाणीच घाला. आणि या सर्व पार्श्वभूमीवर तुम्हाला लॉंग टर्म एक गुंतवणूक म्हणून जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर नीट लक्षात घ्या काही गोष्टी मी ज्या सांगत आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं, तुमच्याकडे जर 10 लाख रुपये असतील तर ती रक्कम पूर्णपणे सध्या सोन्यामध्ये गुंतवू नका. सध्या अशी परिस्थिती आहे त्यातील तुम्ही 3 लाख रुपये सोन्यामध्ये गुंतवा.
3 लाख रुपये दुसऱ्या एखाद्या फंडामध्ये वगैरे गुंतवा किंवा FD करा आणि 3-4 लाख रुपये तुम्ही एखादी छोटीशी जमीन घ्या किंवा शहराच्या लांब बाजूला एखादा प्लॉट घ्या. सध्या प्लॉटिंगचं जे झालेलं आहे मार्केट तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की सध्या प्लॉटिंगचे रेट हे जे भूमाफिया आहेत या लोकांनी ठरवून फुगवून हे रेट वाढवलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे रेट अजून 10 वर्षापर्यंत जास्तीत जास्त थोड्या चढ्या भावाने जातील. यामध्ये आता पहिल्यासारखी ग्रोथ राहणार नाही. मागच्या या 5-6 वर्षामध्ये जी ग्रोथ झाली ती ग्रोथ 10 वर्षे राहणार नाही आणि 10 वर्षानंतर पुन्हा डाऊनफॉल सुरू होणार आहे, म्हणजे रिव्हर्समध्ये येणार आहेत. कारण शहरामध्ये पाणी भेटणार नाही, साधनं भेटणार नाहीत, पेट्रोल डिझेल भेटणार नाही, इंधन भेटणार नाही. अशा समस्या निर्माण होतील की शहरामध्ये सामान्य लोकांचं जगणं मुश्किल होऊन जाणार आहे आणि शहरामधील एकाएकी जर 30% 40% लोकांनी जरी पलायन करायला जर सुरुवात केली तर प्लॉटचे घराचे रेट इतके आपोआप पडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत. मग ज्या लोकांनी केवळ गुंतवणूक म्हणून आताच्या काळामध्ये गुंतवणूक केलेली आहे ते लोक फसल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांनी जुन्या रेटमध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यासाठी ठीक आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर जो राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो दिलेला सल्ला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. राजसाहेब ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत पहा. राजसाहेब ठाकरे यांनी सगळ्यांना सबुरीचा सल्ला दिलेला आहे. बघा, तुमचे पैसे आहेत ते वाचवा, कुठेही व्यर्थ खर्च करू नका, अशा पद्धतीचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. सोनं घ्या, सोन्यामधली गुंतवणूक ही लॉंग टर्म गुंतवणूक असते, तुम्हाला किमान त्यामध्ये तोटा येणार नाही. लक्षात घ्या, काही गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सोन्याचे भाव पडून जरी पडले तरी ते फार असे पडणार नाहीत, त्यामध्ये असा फार मोठा असा बदल होणार नाही. बघा, मी काय म्हणतोय ते नीट लक्षामध्ये घ्या. मला नेमकं काय म्हणायचं आहे ते नीट लक्षात घ्या आणि उद्धवसाहेब ठाकरे यांना सुद्धा काय म्हणायचं आहे नीट लक्षामध्ये घ्या. सोन्याचे भाव आज समजा 1,54,000-55,000च्या आसपास सोनं आहे. ते टॅक्स सहित ते सोनं 1,62,000च्या आसपास आहे. आणि मग तुम्ही असं सोनं विकत घेतल्यानंतर तुम्ही ते अशा पद्धतीचं विकत घ्या की तुम्हाला ते मोडलं तरी त्यामध्ये जास्त घट येणार नाही. आणि मग ही लॉंग टर्म जी गुंतवणूक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. जरी तुमचे सोन्याचे भाव तुमचं जर नशिबाने पडले तरी जास्त फार पडणार नाहीत. आणि सध्या तरी असं एकंदर वातावरण दिसत आहे आपल्या भारत सरकारच्या धोरणामुळे की सध्या सोन्याचे भाव फार प्रचंड वेगाने सुद्धा वाढणार नाहीत. त्यामुळे तुम्ही थोडीफार गुंतवणूक सोन्यामध्ये जर केली तर ते फार असं धोक्याचं होईल असं नाही. आणि तुम्ही तुमच्याकडे जर जास्तीचे पैसे असतील, तुमच्याकडे 5-50 लाख रुपये असतील, 1 कोटी असतील आणि अशामध्ये तुम्ही त्याचं 5-25 लाखाचं जरी सोनं विकत घेतलं तरी सुद्धा त्यामध्ये तुम्हाला असं फार असं मोठं काही नुकसान होणार नाही, फायदाच होणार आहे. त्यामुळे सोन्याबाबतीत तुम्ही बिंदास्त राहा. फक्त प्लॉट घेताना, जमीन घेताना ती फार महागाची घेऊ नका. जर तुम्ही अति महागाची जमीन आज घेणार असाल, 1 गुंठा जमीन म्हणजे काय आहे, फक्त ती राहण्यासाठी व्यावसायिक ठिकाण असेल, जिथून तुम्हाला किराया येत असेल, जिथं तुमचा धंदा चालत असेल, अशा ठिकाणचा तो प्लॉट असेल, अशा ठिकाणची ती जमीन असेल, अशा ठिकाणची ती प्रॉपर्टी असेल तर तुम्ही तिथं 50-60 लाख रुपये 1 कोटी रुपये गुंतवू शकता. परंतु फक्त राहण्यासाठी एवढी रक्कम जर तुम्ही गुंतवणार असाल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पश्चाताप आल्याशिवाय सध्याच्या काळामध्ये राहणार नाही. त्यामुळे हे जे सल्ले आहेत, खरं निसर्ग संपत आहे. बघा, येणाऱ्या काळामध्ये हीट वेव्ह एवढ्या वाढणार आहेत. आज जी हीट वेव्ह आहे ती फक्त एक सुरुवात आहे. येणाऱ्या काळामध्ये एवढी हीट वेव्ह वाढणार आहे जी माणसाला सहन होणार नाही, जगणं मुश्किल होणार आहे. आणि तुम्हाला खरंच सोन्यामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर तो अत्यंत महत्त्वाचा एकच सल्ला आहे की तुम्ही तुमच्या शेतामध्ये घनदाट जंगल तयार करा, झाडं लावा, बांधावर झाडं लावा आणि त्या झाडामध्ये अशा हीट वेव्हच्या वेळेस तुम्ही तिथं जाऊन राहू शकता, तरच वाचू शकाल. तुम्ही जर जगलात तर तुमच्या सोन्याला किंमत आहे, तुम्ही जर जगलात तर तुमच्या प्रॉपर्टीला किंमत आहे, तुम्ही जर जगलात तर तुमच्या घराला किंमत आहे. तुम्हीच नाही राहिलात तर या सोन्याच्या गुंतवणुकीचं काय करायचं, घराच्या गुंतवणुकीचं काय करायचं, प्लॉटिंगच्या गुंतवणुकीचं काय करायचं. काय सिर सलामत तो पगडी 50 असं जे म्हणतात त्या पद्धतीने वागा. तुमचं मत नक्की कळवा.